बघा, हे किचन आहे, मोठं आहे का नाही? तुम्हासनी सांगतोय एकदम ऐस पैसा आहे आमचं घर आणि हवेशीर पण. आवडलं ना तुम्हासनी? स्वीटीचा आवाज. स्वीटी, अगं काय चाललंय? काय झालं आत्या? नाही, घर दाखवायलायस ना म्हणून विचारते. होय आत्या, कसं आहे ना, तुम्ही तर काही दिवसांनी इथून जाणार ना घर सोडून. म्हणून म्हणलं भाडेकरूला आणू घर दाखवायला. ही एवढी रूम अख्ख्या कोल्हापुरात हुडकून पण सापडणार नाही. हो, केवढं कमी भाडं आहे. स्वीटी, पण आम्ही कशाला कुठं जाऊ? नाही जाणार नाही आत्या, विसरताय काय तुम्ही? मी आठवण करून देतो की. शुभूनं मला शब्द दिला होता, श्रावणी जर नापास झाली तर तो हे घर खाली करणार. आम्ही घर सोडून जातो, पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे अजून 2 महिन्याची मुदत आहे. 2 महिन्यानंतर हे घर आम्ही सोडून जाऊ. म्हणून म्हणलं तयारीला लागू. आणि मला माहित आहे की शुभूनं दिलेला शब्द तो खाली पडू देणार नाही. बरोबर बोलतोय ना मी? घर चांगलं आहे तुमचं. हा, आवडलं ना तुम्हाला? मला माहित होतं. बरं, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. हो, पण ही माणसं कधीपर्यंत घर खाली करतील? तुम्ही म्हणत असाल तर उद्याच खाली करतील की. स्वीटी, का बरं बरं, कळवतं. कळवा, नक्की कळवा. हो. स्वीटी, काय अगं हे? आमचा जरा तरी विचार करायचा की तू. आत्या, एवढे दिवस मी तुमचाच विचार करत होतो म्हणून गप होतो, पण आता नाही. अगं स्वीटी, असं काय करायलेस? हे बघ, तुझ्या मनासारखं सगळं होईल. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. काय सांग का? कधी कधी ठीक होणार आहे? आता कळलंय मला समज. स्वीटी, असं कसं वागू शकतेस ग तू? तू नको सांगूस मला मी कसं वागायचं ते. स्वीटी, पर असा तडकाफडकी निर्णय घेऊन नाही चालत ग. अगं स्वीटी, शुभू जे काय बोललाय ना तो रागाच्या भरात बोलला. अगं आता त्याचं मन बी बदललं की. होय का ना शुभू? असं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही राहू शकता इथं. होय होय स्वीटी, लय उपकार झाले बघ तुझे. पण माझी एक अट आहे. चालतंय की, काय अण्णा सांग का? तू म्हणशील ना तसं करू, सगळं मान्य आहे. हा? आधी माझी अट तर ऐकून घ्या. शंभर काय केलंस हे? हा, चांगलं स्थळ हातात गेलं माहितीये का? असेल चांगलं स्थळ, पण त्यांचे प्रश्न ना माझ्या डोक्यामध्ये वादळ उठवत होते. काय उत्तर देणार होतो मी? हिची आई चांगली नव्हती का दुसऱ्याचा हात धरून पळून गेली? प्रत्येक पावलावरती बाई आडवी येते. नंदाका, तिचा विषय जरी निघाला ना तर माझी तळपायची आग मस्तकात जाते. तू जरा शांत हो. मी समजू शकते रे, तुला आता काय होतं हे पूर्ण मी समजू शकते. थोडंसं शांत हो. कसे मुलाकडचे लोक आहेत ना, ते हा प्रश्न विचारणारच ना मुलीच्या आईबद्दल. पण काय करू मी? मला नको तो विषय. हो हो, शांत हो. मी बघते, करते काहीतरी. पण कसे विश्वंभर या सगळ्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल ना. नाही म्हणजे सगळीकडनंच नकार येईल असं नाही, सगळेच काही सारखे नसतात. कुठून तरी होकार येईलच की. जे झालं ते व्हायला नको होतं, पण यातनं एक बरं झालं की श्रावणी मॅडमांचं लग्न थांबलं. मॉमने नक्की काय केलं काही कळलंच नाही. पाहुणे आले, नको तो विषय काढला, ठरणारं लग्न मोडून निघून गेले. वा मॉम वा. काय मॅडी, कसा वाटला डाव? मज्जा येते की नाही खेळायला? मॉम मॉम तू खरंच ग्रेट आहेस. तू अशी काय जादूची कांडी फिरवलीस की ते ठरता ठरता लग्न मोडलं? मॉम मला सांग, नक्की काय केलंस तू? कसा गेम फिरवलास? म्हणजे गेम तुला कळलाच नाही? मूर्ख आहेस तू? अरे देवा, कधी कधी मला असा प्रश्न पडतो की तू माझाच मुलगा आहेस की नाही. मॉम
नक्की काय चाललंय कळू देशील का? एकीकडे तू म्हणतेस की श्रावणीचं आणि तुझं लग्न लावून देणार, आणि दुसरीकडे तिच्यासाठी तूच स्थळ आणतेस. बरं ते लोक येतात काय, लग्न अचानक ठरतं काय, बोलता बोलता मामीचा विषय निघतो काय, आणि लग्न मोडतं काय? अगं पण या सगळ्यामध्ये श्रावणीच्या आणि माझ्या लग्नाचं काय? होणार होणार श्रावणीचं आणि तुझं लग्न होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आता खाली जे नाट्य बघितलंस ना ते मी घडवलं होतं. घ्या तोंड गोड करा. मी सांगितलंय ते बोला आता. अगं पण हे कशासाठी आणि काय साध्य होणार आहे? तू फक्त बघत राहा. आता मी अशी 10 स्थळं आणीन. प्रत्येक स्थळाच्या वेळेला श्रावणीच्या आईचा विषय निघेल. मग विश्वंभरचा संताप होईल, श्रावणीला मनस्ताप होईल, दोघांमधली दरी वाढतच जाईल आणि मग मी माझा डाव खेळेन.